नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनश्री शितोळे. आयरिसॉइल ॲग्रीपॅक बायोगॅस संयंत्र म्हणजेच खताची फॅक्टरी या कुटुंबामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आयरिसॉइल खास तुमच्यासाठी खताची फॅक्टरी आणि शाश्वत शेती ही शॉर्ट व्हिडिओ सिरीज मालिका घेऊन येत आहे. कारण तुम्ही आयरिसॉइलची खताची फॅक्टरी घेऊन तुम्ही शाश्वत शेतीकडे तुमचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण आयरिसॉइलची टीम तुमच्या सोबत आहे. आज तुमच्याकडे फक्त बायोगॅस प्लांट नाही आहे, तर तुमच्याकडे तुमची स्वतःची खताची फॅक्टरी आहे जी तुमच्या मातीचा कस वाढवते, तुमच्या पिकाला पोषण देते आणि तुमची शेती हळूहळू स्वयंपूर्ण बनवते. आपण या मालिकेमध्ये प्रत्येक आठवड्याला शाश्वत शेती संदर्भात विविध विषयांवरती बोलणार आहोत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही तज्ज्ञ लोक असतील, तर काही शेतकरी असतील आणि खताची फॅक्टरी तुमची शाश्वत शेतीला कशी मदत करते याबद्दलही जाणून घेणार आहोत. तर आजच्या पहिल्या भागामध्ये आपण आयरिसॉइलच्या टीम सोबत काही जिव्हाळ्याच्या गोष्टींवरती बोलणार आहोत. ते म्हणजे शाश्वत शेती म्हणजे काय आणि ती कशी करायची, खताची फॅक्टरी नेमकी कशी काम करते, त्याचे काय महत्त्व आहे आणि शेतकऱ्यांच्या त्याचे कसे आर्थिक फायदे होतात आणि तुम्ही जर खताची फॅक्टरी खरेदी केली तर त्यानंतर तुम्हाला सपोर्ट किंवा सर्व्हिस कशी मिळेल, या सर्व विषयांवरती आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या भागाला, जिथे माती समृद्ध बनते, शेती बदलते आणि शेतकऱ्याचं भविष्य उजळायला सुरुवात होते. आज आपल्यासोबत आयरिसॉइल ॲग्रोटेकचे प्रिन्सिपल ॲडवायझर गिरीश सोहाणी सर आहेत, जे आपल्याला शाश्वत शेती संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तर सर, आज शेतकऱ्यांना शेतीमध्ये सर्वात मोठी अडचण काय आहे? सध्या शेतीमधली सर्वात मोठी अडचण म्हणजे उत्पादन कमी आहे आणि ते उत्पादन टिकवायचं असलं तर फार मोठ्या प्रमाणात खत वापरावं लागतं, फार मोठ्या प्रमाणात औषधं वापरावी लागतात आणि याचा परिणाम असा होतो की उत्पादन खर्च खूप वाढतो आणि उत्पादन खर्च वाढतो, उत्पादनामध्ये गुणवत्ता राहत नाही. यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की शेतकऱ्याला बाजारामध्ये सुद्धा मार खावा लागतो आणि या शेतीमधली शाश्वती ही पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. माती जर खराब झाली तर उत्पादन कमी होतं आणि खर्च वाढतो, याबद्दल काय सांगाल? शाश्वत शेती हा एक फार महत्त्वाचा मार्ग शेतकऱ्याला अनुसरायची गरज आहे. आणि शाश्वत शेती म्हणजे कशाची शाश्वती? ती नुसती शेती उत्पादनाची शाश्वती आपोआप येणार नाही आहे, ती एक तऱ्हेची भविष्याची शाश्वती आहे. म्हणजे आजच्या घटकेला ज्या पद्धतीचं उत्पादन होत आहे तसंच उत्पादन पुढच्या भविष्यातही चालू राहिलं पाहिजे. आज आपण जे उत्पादन करतो आहे ते आमच्या पोराबाळांना सुद्धा असं करता आलं पाहिजे. आज माती जे देती आहे तेवढंच माती पुढे देत राहिली पाहिजे. याला म्हणायचं शाश्वत शेती. शाश्वत शेतीमधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्याला संकल्पना म्हणतात एकात्मिक आरोग्याची. एकात्मिक आरोग्य म्हणजे असं आहे की माणसांचं आरोग्य, त्याबरोबर पशूंचं आरोग्य, त्याबरोबर वनस्पतींचं आरोग्य आणि हे सर्व साधायचं असलं तर मातीचं आरोग्य. हे सर्व जर एका परिसंस्थेमध्ये, चांगल्या उत्तम निरोगी परिसंस्थेमध्ये निर्माण झालं नाही तर शाश्वत शेती शक्य नाही आहे. त्यामुळे मातीचं आरोग्य हा गाभा आहे आणि मातीचं आरोग्य कशा तऱ्हेने टिकवून ठेवायचं किंवा वाढवायचं हा आपल्या पुढचा खरा प्रश्न आहे. आणि तुम्ही सर आत्ता जे बोलला मातीचं आरोग्य, त्याबद्दल मातीचं आरोग्य म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? शेतकऱ्यांचा अनुभव आहे की मातीचा कस कमी होत चाललेला आहे. आता मातीचा कस म्हणजे काय? तर एक तर त्याच्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते. त्याचा हा परिणाम कशामुळे होतो? तर त्याच्यामध्ये जे काही मूल्यद्रव्य आहेत, त्याच्यामध्ये जे काही पोषक द्रव्य आहेत त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि ते प्रमाण नुसतं कमी झालेलं नसतं, तर त्या प्रमाणामध्ये त्या मूलद्रव्यांबरोबर पोषक द्रव्यांबरोबर जे त्याचा उपयोग होण्यासाठी इतर गोष्टींची गरज आहे, उदाहरणार्थ जीवाणूंची गरज आहे, ते जीवाणूंचाही प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे माती ही एक निकृष्ट झालेली आहे, वांझ झालेली आहे आणि त्या वांझ मातीला परत जिवंत कसं करायचं, उत्पादक कसं करायचं हा मुख्य प्रश्न आहे. माती जर निरोगी असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात काय फरक पडतो, याबद्दल थोडंसं सांगाल का? माती निरोगी असणं हा पाया आहे. जर माती निरोगी नसेल तर उत्पादनाचं
क्वांटिटीही कमी होणार आणि त्याची गुणवत्ताही कमी होणार आणि त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादनावर खूप मोठा परिणाम होईल. एक तर गुणवत्ता वाढली, पिकाचं प्रमाण वाढलं उत्पादनाचं, म्हणजे त्याच्यामधून शेतकऱ्याला जास्त फायदेशीर शेती किफायतशीर ठरू शकते आणि ती किफायतशीर यासाठी सुद्धा ठरू शकते की उत्पादनावरचा खर्च कमी होणार आहे, खतांचा वापर कमी होणार आहे, औषधांचा वापर कमी होणार आहे आणि या सर्वांमधून शेतकऱ्याला एकतरीची किफायतशीर शेती जर लांब पल्ल्याचा विचार करून साधायची असली तर त्याला शाश्वत शेतीचा हा मार्ग हाच पर्याय आहे. आणि हे जर आपल्याला गाठायचं असलं, हे जर साधायचं असलं तर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला अशा तऱ्हेची योजना केली पाहिजे की शेतीमध्ये जे कार्बनचं प्रमाण आहे, कर्ब जे म्हणतात ऑर्गॅनिक कार्बन, त्या ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढलं पाहिजे. आज ते कमी होत चाललेलं आहे, जवळजवळ 2% असायला पाहिजे, तिथे आता ते 0.5% आलेलं आहे बहुतेक ठिकाणी. कारण पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे आपण शेतीमध्ये म्हणजे शेणखताचा वापर करत होतो त्या प्रमाणात आता करत नाही. त्यामुळे केवळ रासायनिक खतांवर सर्व अवलंबून राहिल्यामुळे आम्हाला शेतीमधली जी धारण क्षमता आहे ती कमी झालेली दिसते मातीमधली आणि त्यामुळे आम्हाला एक वेगळ्या प्रकारची शेती अनुसरली पाहिजे आणि त्यासाठी बायोमास रिसायकलिंग झालं पाहिजे. उत्तम प्रमाणामध्ये शेणखत आणि इतर वनस्पतींपासून बनवलेली खतं रासायनिक खताच्या ऐवजी वापरली गेली पाहिजेत आणि त्यातून एक तऱ्हेचं कार्बन वाढवण्याचं, जीवाणू वाढवण्याचं आपण साधू शकू आणि त्यातून शेतीची उत्पादन क्षमताही लांब काळाचा विचार करून आपल्याला साधता येईल. आणि हे सर्व करण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग हा आहे की शेणखताचा उत्तम वापर होणं. जे आपल्याकडे शेण निघतं, जो आपल्याकडे काडी कचरा निघतो त्याचा परत शेतीमध्ये रिसायकल करून वापर होणं आणि हे जर करायचं असलं तर त्याच्यामध्ये बायोगॅसचं यंत्र आणि त्याच्यापासून फिल्टर वापरून त्याच्यापासून स्लरीचा वापर करणं हा एक उत्तम मार्ग आहे. आणि मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तो मार्ग निवडलेला आहे, तुम्ही त्याच्यातलं पहिलं पाऊल घेतलेलं आहे किंवा घेणार आहात आणि त्यासाठी हे जे आयरिस ऑइल ॲग्रीपॅक आहे त्याचा एक उत्तम मार्ग म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्या तऱ्हेने आम्हाला शाश्वत शेतीकडे पहिलं पाऊल उचललं पाहिजे. शाश्वत शेती म्हणजे फक्त खतं कमी वापरणं आहे की त्यामध्ये अजून काही घटक असतात? आयरिस ऑइल ॲग्रीपॅकचा वापर हा एका दृष्टीने तुम्ही शेतामध्ये स्वतःच्या खताची फॅक्टरी निर्माण करत आहात, कारण त्याच्यामधून तुमचंच शेण आणि तुमचाच काडी कचरा वापरून उत्तम तऱ्हेचं खत निर्माण होणार आहे जे तुम्ही स्वतः शेतीमध्ये वापरू शकाल. आणि त्यामुळे आपण हा जो कार्यक्रम घेतला आहे तो बायोगॅस निर्माण करण्याचा कार्यक्रम नाही आहे, हा कार्यक्रम हा एक खत निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे, आमची शेती सुधारण्याचा कार्यक्रम आहे, शाश्वत शेतीकडे उचललेलं पहिलं पाऊल उचलण्याचा हा कार्यक्रम आहे. धन्यवाद गिरीश सर. आता आपल्यासोबत आयरिस ऑइल ॲग्रोटेकचे टेक्निकल ॲडवायझर म्हणजेच डॉक्टर रमेश नाकड सर आहेत, जे आपल्याला खताची फॅक्टरी आणि वेस्ट टू व्हॅल्यू म्हणजेच कचऱ्यातून मूल्य कसं तयार करायचं याबद्दल माहिती देणार आहेत. सर, खताची फॅक्टरी म्हणजे नेमकं काय आणि ती शेतकऱ्यांसाठी कशी काम करते? खताची फॅक्टरी म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर पूर्वीचं बायोगॅस संयंत्र, परंतु त्या पूर्वीच्या बायोगॅस संयंत्रामध्ये जी स्लरी निघत होती ती कंप्लीट दुर्लक्षित झालेली होती. परंतु आपल्या या खताच्या फॅक्टरीमध्ये आपण त्याकडे भरपूर लक्ष देऊन पुरेपूर वापर करून त्याचा जमिनीमध्ये आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग करून घेतलेला आहे. या खताच्या फॅक्टरीतून जे बाय प्रॉडक्ट आहे ते गॅस आहे, परंतु खरं जे आहे हे स्लरी हे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठीचं सोनं आहे आणि हे शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळण्यास त्याचा हातभार लागतो. एका साधारण शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला किती शेण, बायोगॅस आणि स्लरी मिळू शकते? खताच्या फॅक्टरीमधून आपल्याला वर्षाला सर्वसाधारणपणे एक 5,000 लिटर फिल्ट्रेट लिक्विड मिळतं आणि 1.5 ते 2 टन चोथा मिळतो, शेणखताचा चोथा. आता या चोथ्याचा उपयोग करून तुम्ही व्हर्मी कंपोस्ट गांडूळ खत जर केलं तर ते 3 टन होते आणि ते 3 टन 3 एकराला पुरेसं आहे. त्याचप्रमाणे जर या खताचं एनरिचमेंट करायचं झालं तर ते जैव घटकाचं
उपयुक्त जीवाणूचा फवारणी करून त्यामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे जैवखत तयार करता येते, ते पण 2 टन मिळू शकते. याशिवाय साधारणतः वर्षाला 10 ते 12 सिलेंडर भरतील एवढा गॅस मिळतो, जो एका कुटुंबाला स्वयंपाकासाठी लागणारी जी गरज असते गॅसची ती पूर्ण करू शकतो. नंतर याचं जे फिल्ट्रेट शेतीमध्ये वापर केला तर या जमिनीची सुधारणा चांगल्या प्रकारे होते, जमिनीची सुपीकता वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतो आणि त्याचप्रमाणे रासायनिक खताचा वापर कमी होऊन त्याची 40 ते 50% बचत उत्पादन खर्चात होऊ शकते. शेतातील शेण, कचरा आणि जे वेस्ट आहे त्याच्यापासून बायोगॅस, स्लरी आणि सेंद्रिय खत कसं तयार होतं? ह्या प्रत्येक काढणीनंतर जो पिकाचा कचरा निघतो, क्रॉप रेसिड्यू म्हणतो आपण त्याला, तो साधारणतः 1.5 ते 2 टन क्रॉप रेसिड्यू वर्षाला निघतो. तर तो एकत्र गोळा करून त्यावर जर आपण या स्लरीतून निघालेलं लिक्विड टाकलं तर ते त्याची कुजण्याची क्रिया फास्ट करता येते आणि त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करता येते. तर हे पर्यावरणाला सुद्धा पूरक आहे, कारण ते जो कचरा जाळला तर पर्यावरणाचं नुकसान होतं. त्यापेक्षा ह्या पद्धतीनं जर स्लरीतून आपण याचा वापर केला तर ते चांगल्या प्रकारे उत्तम खत तयार होते. आणि याच्यामुळे त्याच्यात, कारण मायक्रोबचं जे अन्न असते ते काळी कचरा असतो आणि त्यामुळे मायक्रोबची संख्यासुद्धा वाढण्यास मदत होते जमिनीची आणि अन्नद्रव्यसुद्धा उपलब्ध करून देण्यास मदत होते. फिल्ट्रेट आणि चोथा 1.5 ते 2 टन चोथा निघण्यासाठी तुम्हाला दररोज त्यामध्ये 35 ते 40 किलो शेण आणि तेवढेच पाणी मिक्स करून दररोज त्या खताच्या फॅक्टरीमध्ये टाकणे आवश्यक आहे. आणि खताची फॅक्टरीच्या वापरामुळे रासायनिक खतांचा जो वापर आहे, त्याच्यावर जो खर्च आहे तो कसा आणि किती प्रमाणात कमी होऊ शकतो? या स्लरीच्या वापरामुळे रासायनिक खताची बचत होऊ शकते. कारण काय, या स्लरीमध्ये 1 ते 1.5% नत्र, स्फुरद, पालाश असतो आणि सतत जर स्लरी वापरली तर जमिनीमधील साधारणतः 30 ते 40% अन्नद्रव्य वाढल्याचे दिसून आलेले आहे असे. आणि त्यामुळे खर्च साधारणतः 35 ते 50% रासायनिक खताची बचत होते आणि तेवढाच खर्च, उत्पादन खर्च तेवढा कमी करता येतो. त्याशिवाय सर्वसाधारणपणे 30% ओलावा धरून ठेवल्यामुळे तिथं उत्पादनात बचत होते आणि मालाच्या दर्जातसुद्धा फरक पडतो. आणि खताची फॅक्टरी वापरण्याची योग्य पद्धत म्हणजेच पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस काय असतात? कारण आपण पाहिलेलं आहे की स्वतःच्या फॅक्टरीमधून आपल्याला सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 टन चोथा मिळतो आणि 5000 लिटर पाणी मिळते. आणि ह्याचा वापर कसा करायचा, तर हा 3 प्रकारे आपल्याला करता येतो. एक तर स्लरीसुद्धा तुम्ही जमिनीत टाकू शकता, त्यामुळे साधारणतः पीक 10 ते 21 दिवसाचं झाल्यानंतर स्लरी 10 दिवसाच्या अंतराने पिकाला 1-2 डायल्युशन करून टाकू शकतो. दुसरं फिल्ट्रेट जे आहे ते फिल्ट्रेटसुद्धा व्हेंच्युरीद्वारे ड्रीप इरिगेशनमधून साधारणतः एकरी 200 लिटरपर्यंत दर 10 दिवसानं टाकू शकतो, 10 ते 15 दिवसांनी. याशिवाय तिसरा घटक जो आहे तो फवारणीद्वारे सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. त्यासाठी 20 लिटर लिक्विड फिल्ट्रेट हे 80 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास त्याचाही उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. त्यासाठी याचा जो उग्रवास असतो त्यामुळे तिथं कीटकसुद्धा अंडी देण्याचे टाळतात आणि ते कीटकांना पळवून लावते. अशा प्रकारे कीड आणि रोगापासूनसुद्धा त्याच्यामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होते. तर या खताच्या फॅक्टरीमधून सर्वसाधारणपणे आपल्याला 5000 लिटर द्रवरूप फिल्ट्रेट मिळू शकते वर्षाला आणि त्याचप्रमाणे 1.5 ते 2 टन चोथा मिळू शकतो. आता या चोथ्यापासून आपण एकतर वर्मी कंपोस्ट करू शकतो, गांडूळ खत. त्यासाठी
जो जमिनीतला जो काळी कचरा असतो तो सुद्धा वापर करता येते त्याच्यामध्ये, आणि ते 2 ते 3 टनापर्यंत होऊ शकते, की जे 3 एकराला सफिशियंट आहे. आणि हे जे लिक्विड आहे 5000 लिटर, हे सर्वसाधारणपणे 5 एकराला पुरेसं आहे. आणि अशा प्रकारे याचा जर वापर केला तर जमिनीच्या पिकातील जोमदार वाढ होणार, पिकाची त्यांच्या मुळांची वाढ भरपूर होणार. मुळाची वाढ झाल्यामुळे त्यामध्ये जे जमिनीमध्ये जे अन्न घटक आहेत त्यांची ते घेतल्या जातील, ते पिकांना उपलब्ध करून देऊन त्याची कार्यशक्ती वाढवू शकणार. त्यामुळे या सूक्ष्मजीवाद्वारे खताच्या फॅक्टरीमध्ये फार जमिनीमध्ये त्या आरोग्यामध्ये सुद्धा फार बदल होऊ शकतो आणि जमिनीची सुपीकता वाढू शकते, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढू शकते आणि त्या उत्पादन खर्च कमी करून पिकाचं उत्पादन वाढू शकते आणि त्याचबरोबर त्याचा दर्जा पण वाढू शकते मालाचा. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की याचा पुरेपूर वापर करून खताच्या फॅक्टरीतून जे हे स्लरी निघते ते खरंच सोनं आहे असं त्याचा समजून त्याचा उपयोग कृषीसाठी करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद नाकट सर. आता आपण आयरिसॉइल ॲग्रोटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे गजानन पाटील सर यांच्यासोबत खताच्या फॅक्टरीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही बायोगॅस प्लांट न म्हणता खताची फॅक्टरी का म्हणताय? मॅम, भारतामध्ये 1962 सालापासून बायोगॅस उभारण्याला सुरुवात झाली, परंतु 1983मध्ये खादी ग्रामोद्योग या संस्थेने बायोगॅस, गोबर गॅस ही संकल्पना गावागावामध्ये पोचवण्यास सुरुवात केली. साधारणतः 2000मध्ये राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रम अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय दिल्ली यांनी तो राबवायला सुरुवात केली. 2000 ते 2025 या 25 वर्षामध्ये भारतामध्ये 53,79,000 घरगुती बायोगॅस प्लांटची उभारणी करण्यात आली. परंतु उभारणी सुरू असताना फक्त बायोगॅसच्या माध्यमातून धूरमुक्त चूल हे याच संकल्पनेला चालना देण्यात आली, कारण की त्या काळामध्ये स्त्रियांना, लहान मुलांना त्या धुरामुळे डोळ्यांचे, फुफ्फुसांचे आणि अस्थमांचे आजार व्हायचे. म्हणून धूरमुक्त चूल या संकल्पनेतील प्रोग्राम तो राबवण्यात आला. परंतु आमच्या असं लक्षात आलं की मागच्या 25 वर्षामध्ये एक्सेसिव्ह केमिकलच्या वापरामुळे, रासायनिक खताच्या वापरामुळे आपल्या शेतीची उत्पादकता खालावलेली आहे आणि जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो अक्षरशः 0.3 to 0.7 पर्यंत तो महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. तेव्हा शेतीच्या सुपीकतेवरती गांभीर्याने काम करणं खूप आवश्यक होतं. याचाच भाग म्हणून आयरिसॉइलने खताची फॅक्टरी ही संकल्पना आपण राबविण्यास सुरुवात केली. आपण काय केलं की आपण बायोगॅससोबत स्लरी फिल्टर आणि अलाइड टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली, जेणेकरून शेतकरी त्याच्या शेतामध्ये बायोगॅससोबतच गांडूळ खत, वर्मी वॉश, बायो फर्टिलायझर आणि ड्रिपेबल लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर हा कसा बनवू शकेल ही आपण तंत्रज्ञान विकसित करून आपण ते शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. आयरिसॉइल खताची फॅक्टरी यामधनं मिळणारा गॅस आणि यामधनं तयार होणारे विविध सेंद्रिय खते, सेंद्रिय घन आणि द्रव रूपातले खते याचा जर आपण आर्थिक ताळेबंद जर बघितला तर हे आपल्या असं लक्षात येईल की शेतकऱ्याला एकूण वर्षाकाठी 62,000 रुपयाची बचत होते. त्या 62,000 रुपयापैकी फक्त 12,000 रुपयाचेच आपण त्याला LPG रिप्लेसमेंट देतो, परंतु उर्वरित 50,000 रुपये जे आहेत त्यापैकी 30,000 रुपये तर त्याला वर्मी कंपोस्ट गांडूळ खत मिळतं 3 टन वर्षाला. त्याचप्रमाणे 500 लिटर वर्मी वॉश ज्याची बाजारमूल्य 10,000 रुपये आहे आणि दररोज 30 लिटर ड्रिपेबल लिक्विड फर्टिलायझर, जेणेकरून जे वर्षाला 10,000 लिटर आपण त्याची फक्त 50 पैसे जरी त्याची किंमत पकडली तर साधारणतः 5,000 रुपये
प्रतिवर्ष, तर आपण या सगळ्याची जर गोळाबेरीज केली तर आपल्या असं लक्षात येईल 62,000 रुपयापैकी 50,000 रुपयाचं आर्थिक उत्पन्न शेतकऱ्याला यातनं मिळणाऱ्या बायो फर्टिलायझर म्हणा किंवा गांडूळ खत म्हणा किंवा लिक्विड फर्टिलायझर म्हणा या माध्यमातून मिळते आणि फक्त 12,000 रुपयाचीच त्याला LPGच्या माध्यमातून बचत होते. म्हणून हा फक्त बायोगॅस प्लांट नाही आहे, तर बायोगॅस व्यतिरिक्त ही खरंच खताची फॅक्टरी आहे, ज्यामधून शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न हे खताच्या माध्यमातून मिळते, गॅसच्या माध्यमातून नाही. उत्पादन खर्च आणि नफा या बाबतीत शेतकऱ्यांचा कसा फायदा होतो आणि याबद्दल काही उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? हो मॅम, आपण बघितलं की शेतकऱ्याचं दिवसेंदिवस उत्पादन खर्च रोज वाढत आहे. रासायनिक खताच्या किमती, केमिकलच्या किमती ह्या रोज वाढत आहेत. त्यामुळे डबलिंग द इन्कम ऑफ द फार्मर ही जी संकल्पना होती ती काही वर्कआउट होऊ शकली नाही. परंतु एक गोष्ट जी नक्की शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे ती म्हणजे रिडक्शन दी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आपण शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करू शकतो का, याकडे आपण खूप गांभीर्यानं बघायला पाहिजे. आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचाच भाग म्हणून आयरिस ऑइल खताची फॅक्टरी ही संकल्पना आपण शेतकऱ्यांसाठी रुजविण्यास सुरुवात केली. आपण मागच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 11 जिल्ह्यामध्ये 2400 शेतकऱ्यांसाठी आयरिस ऑइल खताची फॅक्टरी आपण उभारल्या. नंतर ह्या खताच्या फॅक्टरीमधनं खरंच शेतकऱ्याचा आर्थिक विकास झाला का, त्याच्या शेताची सुपीकता खरंच सुधारली का, हे तपासण्यासाठी आपण एक 4 महिन्यापूर्वी एक थर्ड पार्टी एजन्सी आपण हायर केली होती आणि त्यांच्या माध्यमातून आपण या 11 जिल्ह्यामध्ये 50 शेतकऱ्यांचा सर्वे कंडक्ट केला. या सर्वेअंती हे असं लक्षात आलं की या आयरिस ऑइल खताच्या फॅक्टरीच्या उपयोगामुळे शेतकऱ्याचं उत्पादन साधारणतः 50 ते 100% वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे रासायनिक खत, रासायनिक इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड याचा साधारणतः 25 ते 50,000 रुपये प्रति एकरांनी त्याचा शेतकऱ्याचा खर्च कमी झालेला आहे. त्याचबरोबर गहू, हरभरा, सोयाबीन, कपासी यासारख्या पारंपरिक पिकामध्ये प्रति एकर शेतकऱ्याचं उत्पन्न 25 ते 50,000 रुपयांनी वाढलेलं आहे. टोमॅटो, वांगी, दोडकी, भाजीपाला या क्षेत्रामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न प्रति एकरी 1 लाखांनी वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे डाळिंब, द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट, हॉर्टिकल्चरच्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न 1 ते 1.5 लाख रुपये प्रति एकर प्रतिवर्षांनी वाढलेलं आहे. आज जे 2400 शेतकरी आयरिस ऑइल खताची फॅक्टरी वापरतात, मी खरंच त्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करू इच्छितो, कारण आज कुठेतरी त्या लोकांनी शेती बचाव या मोहिमेमध्ये आमच्यासोबत सहभाग घेतलेला आहे आणि या 2400 लोकांचा अनुभव बघून, त्यांचं आर्थिक उत्पादनात झालेली वाढ बघून, त्यांच्या जमिनीची वाढलेली सुपीकता बघून हजारो शेतकऱ्यांनी या मोहिमेचा, या चळवळीचा भाग व्हावा असं मी त्यांना अपील करतो. धन्यवाद. धन्यवाद गजानन सर. आता आपण आयरिस ऑइल ॲग्रोटेकचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स अमर सर यांच्यासोबत बोलणार आहोत आणि ते आपल्याला खताची फॅक्टरी तुम्ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला सपोर्ट आणि सर्व्हिस कशी मिळेल याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. सर, जर शेतकऱ्यांना खताच्या फॅक्टरीमध्ये काही अडचण आली तर त्यांना कशी मदत होते? सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी शेतकऱ्यांना यात येऊ शकतात, ज्या बायोगॅस व स्लरी फिल्टर याच्या वापरासंदर्भातल्या असतील किंवा शेगडी संदर्भातल्या असतील, या व्यतिरिक्त तयार झालेल्या खताच्या वापरासंदर्भातल्या असतील. या सर्व प्रकारच्या अडचणी शेतकरी आमच्या टोल फ्री क्रमांकावरती त्या नोंदवू शकतात किंवा व्हॉट्सअपच्या चॅटबॉट असेल किंवा आमच्या प्रतिनिधींना संपर्क साधून याचं निराकरण ते करू शकतात. तसेच या नियमित येणाऱ्या अडचणींच्या संदर्भातले सर्व व्हिडिओज आमच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना किती वेळात आणि किती प्रभावी सपोर्ट मिळू शकतो? शेतकऱ्यांना नोंदवलेल्या अडचणीसंदर्भात 24 तासाच्या आत आमचे प्रतिनिधी फोनद्वारे किंवा थेट प्रत्यक्ष भेट देऊन त्याचं निराकरण करतील आणि या व्हिजिटद्वारे
आमचे प्रतिनिधी गेल्यानंतर त्या अडचणी वारंवार येऊ नयेत किंवा त्या का येत आहेत या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करतील, जेणेकरून अडचणी पुढे आल्यास ती शेतकरी स्वतः त्याचं निराकरण करू शकतात किंवा ते सॉल्व्ह करू शकतात. आयरिस ऑइल खताची फॅक्टरी घेऊन तुम्ही शाश्वत शेतीकडे एक मोठं आणि चांगलं पाऊल उचललेलं आहे. या प्रवासात तुम्हाला संपूर्ण आयरिस ऑइल टीमची साथ असणार आहे. धन्यवाद अमर सर आणि आयरिस ऑइलची टीम. तर शेतकरी मित्रांनो, माती जर जिवंत असेल तर तुमच्या शेतीतून नफा नक्की मिळतो आणि मातीला जिवंत ठेवण्याचा एक सोपा उपाय म्हणजे खताची फॅक्टरी आहे. खताची फॅक्टरी वापरून जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल आणि उत्पन्न बळकट करायचं असेल तर ही मालिका तुमच्यासाठीच आहे. तर या मालिकेत आपण प्रत्येक आठवड्याला शाश्वत शेती संदर्भात विविध विषयांवरती बोलणार आहोत आणि त्यासाठी प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ लोक आणि काही आपल्यामधले शेतकरी आपल्याशी जोडले जाणार आहेत आणि ते आपल्याला या विषयांवरती मार्गदर्शन करतील. त्यामुळे तुम्ही आमच्याशी नक्की जोडून राहा. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत आणि परिवारापर्यंत पोहोचवा. पुढील व्हिडिओचे अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.